आणि मुख्यमंत्र्यांच्या आजच्या निवेदनानंतर मालेगावमधल्या एका शेतकरी कुटुंबातल्या मुलाचं म्हणणं असं आहे की आम्हाला कर्जमाफी देऊ नका, परंतु शेतमालाला योग्य तो भाव द्या आणि आम्हाला सोयी सुविधा सुद्धा पुरवा। हा तरुण नेमका काय म्हणतोय, सरकारला काय सांगतोय, जाणून घेऊया। माझं नाव प्रशांत पवार, मी प्रॉपर मालेगावचा आहे आणि सध्या नाशिकमध्ये जॉब करतो। शेती करण्याची इच्छा असताना सुद्धा शेती न करता मला जॉब करावा लागतोय, कारण की शेतमालाला भाव मिळेल किंवा गारपीट, वादळी पाऊस याच्यापासून शेतकऱ्यांना काही संरक्षण मिळेल याची खात्री आम्हाला वाटत नाही। त्याच्यामुळे आम्हाला 10-15 हजाराच्या नोकरीने समाधान मानावं लागतं। तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका मुख्यमंत्री साहेब, पण मग कर्जमाफी न देता शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळेल याची हमी तुम्ही घेणार आहात का, आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? माझ्याकडे एक तुमच्यासाठी उपाय आहे की तुम्ही जो हमी भाव ठरवला आहे, आणि आता शेतकऱ्याला समजा मी एक एक्झाम्पल म्हणून कांदा आपण घेऊया। कांद्याला 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय आणि कांद्याचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च आहे 800 ते 900 रुपये। तर शेतकऱ्याला हा 600 ते 700 रुपयाचा फरक तुम्ही देणार आहात का? जेव्हापासून तुमचं सरकार आलं 2 ते 2.5 वर्ष झाले, त्या दिवसापासून कांदा 200 ते 400 रुपये क्विंटल मागे विकला जातोय। शेतकऱ्यांना 24 तास वीज, 24 तास पाणी उपलब्ध करून द्या आणि हमी भाव द्या, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची गरज नाही असं मला वाटतं।